नमस्कार द्राक्ष बाजार बंधू, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रो लॅब पुन्हा एकदा सर्वांचं आपला जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, खरड छाटणी का घ्यायची हे विषयावर मी आपल्याला संवाद चालतो. म्हणजे माला छाटणी का घ्यायची तर आपल्याला बंच चांगली मिळाली पाहिजेत आणि पैसे चांगले झाले पाहिजेत. ह्यासाठी खरड छाटणी का घ्यायची तर फलधारित डोळ्यांची संख्या आणि डोळ्यांची निर्मिती चांगली करण्यासाठी आपल्याला खरड छाटणी घ्यावी लागते. त्याचबरोबर जे फलधारित डोळे तयार झाले त्या डोळ्यातला आतला फ्लोरा म्हणजे बंचची जी साईज आहे ती साईज चांगली वाढवण्यासाठी आपल्याला खरड छाटणी घ्यावी लागते. त्याचबरोबर डोळ्यांची होत असलेली मर ही काळींची संख्या, मगाशी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण संवाद साधताना सांगितलं की 35% आपल्याला कॅनोपी मॅनेजमेंटमध्ये लक्ष द्यायचं आहे. तर डोळ्यांची जी मर होती ती मर थांबवण्यासाठी आपल्याला खरड छाटणी घ्यायची आहे. म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एका ऊसाचं वजन जवळजवळ 2.5 ते पावणे 3 किलो भरतं. सहज एक ऊस मोडला तरी. पण एकराचा ऊस तोडून जर नेला आपण तर तो 60-65 टनापर्यंतच आपल्याला ॲव्हरेज मिळतं. 50 टनाच्या आजूबाजू आपलं उत्पादन येतं. पण एकरी ऊसाची संख्या जर 40 ते 42 हजार जर आपण ऊसाची संख्या ठेवली म्हणजे 1 स्क्वेअर फुटाला एक ऊस आपण जर ठेवला तर आपल्याला मात्र 40×12 जवळजवळ 120 टन सहज उत्पादन आपल्याला मिळवता येतं. ऊस या विषयावर आपण बोलतोय, संवाद चालू केला आहे. आपण त्या दृष्टिकोनातून कामही चालू केले. परंतु जर खरड छाटणीला काड्यांची संख्या जास्त राहिली, जसं ऊसात मर जास्त होते, ऊसाची संख्या कमी मिळते, तशी काडीची संख्या जास्त झाली तर मर असलेल्या डोळ्यांची संख्या आपल्याला जास्त मिळते. ह्यासाठी कमी काड्या ठेवून चांगले फलधारी डोळे निर्माण करण्यासाठी आपण खरड छाटणी घेतो. आणि घेतलेल्या काडीची परिपक्वता चांगली करून त्या बंचमध्ये, त्या डोळ्यामध्ये ती प्रोटीन मास म्हणतो आपण, त्या प्रोटीन मासमध्ये चांगल्या पद्धतीचा बंच तयार करण्यासाठी आपण खरड छाटणी घेतो. हे खरड छाटणीचे मूळ उद्देश आहे. आपण अचानक उठलो आणि माला छाटणीला गेलो तर आपल्याला माल नाही मिळत. आपल्याला माल चांगल्या पद्धतीचा मिळवायचा असेल तर त्याचा पाया आहे हा खरड छाटणीतच आहे. आपण नेहमी खरड छाटणीला दुय्यम दर्जा देतो, ही चूक आहे. फळ छाटणीला आपण दुय्यम दर्जा देणं गरजेचं आहे. जरी आपल्याला ह्या छाटणीच्या वेळी प्रत्यक्ष उत्पादन मिळत नसलं तरी आणि प्रत्यक्ष माल ज्यावेळी बागत असतो त्यावेळी मात्र माणूस थोडासा काळजीपूर्वक काम करतो. पण काळजीपूर्वक काम आपल्याला या खरड छाटणीला तेही कमीत कमी खर्चात करायचं आहे. मी सांगितलं तुम्हाला की अगदी 9 ते 9.5 हजार रुपयाच्या आत आपला हा औषधांचा खर्च बसला पाहिजे, संजीवकांचा खर्च बसला पाहिजे, त्या आणि पानगळ सुद्धा नाही झाली पाहिजे. ह्या पद्धतीने आपण काम करायचा प्रयत्न करूया. आपण ॲपही दिले, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले, ते ॲपही घ्यायचा प्रयत्न करा. त्या दृष्टिकोनातून आपण कमीत कमी खर्चात बाग करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.